मित्र हो, आजचा जो विषय आहे तो जगभरात आज अनेक राष्ट्र अस्थिर झाली आहेत आर्थिक राजकीय दृष्ट्या आणि त्यामुळे त्या राष्ट्रांचं अस्तित्व पूर्णपणे धोक्यात आलं आहे. त्याच्या संदर्भात आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला अशा राष्ट्रांबद्दल आणि त्याच्या पाठीमागे असणाऱ्या कारणांबद्दल माहिती असली पाहिजे. कारण ही परिस्थिती कोणत्याही देशावर केव्हाही येऊ शकणारी आहे. आपली जर अशी संकल्पना असेल की एखादं दुसरं राष्ट्र आर्थिकदृष्ट्या दुर्बळ होत असेल तर त्याची मी का चिंता करावी, तर हे फारसं योग्य नाही. कारण अशा प्रकारची आर्थिक अनास्था आणि अनावस्था कोणत्याही देशात केव्हाही उद्भवू शकते. आणि म्हणून आपण जरा आर्थिकदृष्ट्या दुर्बल राष्ट्र म्हणजे काय आधी पाहूया. ज्या देशांची अर्थव्यवस्था पूर्णतः कोसळण्याच्या अवस्थेत आलेली आहे, जिथे महागाईचं प्रमाण खूप जास्त आहे, जिथे विविध प्रकारचे आर्थिक आणि वित्तीय संकट आलेली आहेत आणि ज्या देशाला आपल्या अर्थव्यवस्थेला टिकवून ठेवणं, त्याचा विकासाचा दर असेल किंवा त्याच्या प्रगतीची गती असेल टिकवून ठेवणं शक्य होणार नाही, उलट ती अधिक अधिक खाली जाणार आहे, कमी होणार आहे, अशा देशांना आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ राष्ट्र म्हणूया. जगामध्ये आजच्या घटकेला काही राष्ट्र आर्थिकदृष्ट्या विलक्षण संपन्न आहेत. यामध्ये फिनलँड, नॉर्वे, डेन्मार्क, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वीडन, जर्मनी यासारख्या अनेक देशांचा समावेश होतो. सामान्यपणे विकासाच्या निकषावर, लोकशाही प्रणालीच्या निकषावर, देशाच्या अखंडतेच्या आणि एकात्मतेच्या निकषांवर ही राष्ट्र फारच पुढे आहे. या उलट काही राष्ट्र अशी आहेत की ज्यांच्यामध्ये राजकीय आणि आर्थिक स्थैर्य प्रचंड प्रमाणात आहे आणि ही राष्ट्र केव्हा संपतील याचं निदान करण्याकरता कोणत्याही ज्योतिषवेत्याची भविष्यवेत्याची गरज राहिलेली नाही. अशी राष्ट्र कोणती आहेत ही जरा आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी राष्ट्र की ज्यांच्यामध्ये राजकीय स्थैर्य नाही, ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अंतर्गत विकासाची संधी आता सापडेनाशी झालेली आहे, ज्यांची राज्य करण्याची जी कार्यप्रणाली आहे ती अपयशी होत आहे, समाजावरचा, देशावरचा, शासनाचा प्रभाव कमी होत आहे, अशा राष्ट्रांना आपण अस्थिरता असणारी राष्ट्र असं म्हणतो. सामान्यपणे ज्या देशांमध्ये विविध प्रकारच्या कारणांमुळे दंगे होत आहेत, आंतरिक संघर्ष होत आहेत, मग ती धार्मिक कारणं असतील, वांशिक किंवा भाषेवरून असतील किंवा प्रांतावरून असतील, विविध प्रकारच्या कारणांमुळे गृहयुद्ध होत आहेत आणि यामुळे अनेक प्रकारे सांस्कृतिक सामाजिक अस्थैर्य निर्माण होत आहे. अशा राष्ट्रांना अस्थिर राष्ट्र असं म्हणतात. मग अशा राष्ट्रांची उदाहरणं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. म्यानमार इथे आत्ताही दररोजचा संघर्ष चालूच आहे. अंगोला आणखीन कंबोडियामध्ये, त्याच्यानंतर काँगो नावाचा देश आहे, तिथे वांशिक संघर्ष चालू आहे. इंडोनेशियामध्ये, सोमालियामध्ये, सुदानमध्ये अनेक ठिकाणी, दारफूर असेल, या सर्व देशांमध्ये विविध प्रकारच्या कारणांमुळे आर्थिक संघर्ष अत्यंत विकोपाला गेलेला आहे. सामाजिक संघर्षाचं स्वरूप अत्यंत विकृत झालेलं आहे आणि त्यामुळे या राष्ट्रांना आता विकासाच्या पायऱ्या पुढे चढणं जवळपास अशक्य होणार आहे. मग हे देश का अपयशी होतात याचा अनेकांनी अभ्यास केलेला आहे. अनेक तज्ज्ञांनी याच्यावरची अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून तपासणी केलेली आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या देशामध्ये संस्थागत स्थैर्य नाही, ज्या देशातल्या विविध प्रकारच्या राष्ट्र उन्नतीच्या, राष्ट्र विकासाला कारणीभूत असणाऱ्या संस्था अस्थिर झाल्या आहेत, ज्या देशात जोखीम आणि अनिश्चिततेचं प्रमाण अधिक आहे, अंतर्गत आणि नागरी सुरक्षितता कमी असून तिथे विविध प्रकारच्या कारणांमुळे नागरिकांमध्ये संघर्ष होत आहे, अशा सर्व कारणांमुळे ही राष्ट्र अपयशाच्या एका मोठ्या प्रवाहात सापडतात आणि हळूहळू नष्ट होतात. कधी कधी आर्थिक कारणांमुळे सुद्धा ही राष्ट्र नष्ट होत असतात, अपयशी होतात, दुर्गतीला जातात. याचं एक उदाहरण मी तुम्हाला पिग्स यांच्यावरून, म्हणजेच PIIGS, पिग्स हा एक लघुरूप आहे. पोर्तुगाल, आइसलँड, आयर्लंड, ग्रीस आणि स्पेन या सर्व देशांची अर्थव्यवस्था आता कोसळण्याच्या अवस्थेत आलेली आहे. याचं कारण काय आहे? आर्थिक परिस्थिती तिथली अत्यंत हलाखीची आहे. या देशांमध्ये ज्या प्रकारची आर्थिक व्यवस्थापनाची पद्धती होती ती बिलकुलच सोयीची नव्हती. ती देशाच्या विकासाला आणि गतीला अत्यंत अपायकारक होती आणि या देशाचं आर्थिक व्यवस्थापन ज्या लोकांच्या द्वारे होत होतं त्यांना त्या देशाच्या आर्थिक व्यवस्थापनाला योग्य प्रकारे सांभाळता आलं नाही. त्यामुळे काय झालं, या देशांवरचं कर्ज खूप वाढलं. या देशामध्ये अंतर्गत भांडवलाची निर्मिती होऊ लागली नाही. खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक तूट निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात विदेशी कर्ज घेतलं पण ते वापस करण्याची क्षमता राहिली नाही. परिणामतः या देशाच्या चलनाची किंमत कमी होऊन अखेर महागाई विकोपाला गेली. यापैकी ग्रीसची जरा गंमत ऐकण्यासारखी आहे.
ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी चलनाचा तुटवडा निर्माण झाला. याचं मुख्य कारण राजकोषीय व्यवस्थापनाचा अभाव. आपल्याला आश्चर्य वाटेल, या देशात शासकीय नोकऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि या शासकीय नोकऱ्यांमध्ये व्यक्तीला सेवानिवृत्त झाल्यावर 90% सेवानिवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे. हळूहळू अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त वेतन देण्याकरता या देशाला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी वापरावा लागू लागला की विकासाकरता पैसेच उरेनासे झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजातल्या प्रत्येक वर्गाला विविध प्रकारच्या सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांच्या माध्यमातून अनेक सुविधा देण्याची व्यवस्था सर्वच युरोपियन देशांमध्ये आहे. परंतु त्याकरता निधी कुठून आणायचा याचं मात्र व्यवस्थापन करता आलेलं नाही. सुरुवातीला युरोपियन देशांनी ग्रीसला आणखीन या सर्व देशांना आर्थिक मदत केली. परंतु असं लक्षात आलं की ही आर्थिक मदत म्हणजे एखाद्या भोवऱ्यामध्ये एखाद्या खड्ड्यामध्ये पाणी टाकण्यासारखं आहे, कारण आतमधून काहीच बाहेर येत नाहीये. आणि त्यामुळे ग्रीसची अवस्था आजच्या घटकेला विलक्षण दयनीय झालेली आहे. मग जेव्हा एखादं राष्ट्र अशा प्रकारे अपयशी होतं तेव्हा त्याचा परिणाम काय होतो हे आपण जरा समजून घेऊया. अशा राष्ट्रांमध्ये कायदा सुरक्षा आणि सुव्यवस्था यांची यंत्रणा अत्यंत दुर्बळ होत जाते. न्यायाचा आणि न्यायालयीन पद्धतींचा हळूहळू प्रभाव कमी व्हायला लागतो. लोक स्वतःच्याच हातात कायदा घ्यायला लागतात. लोकांचा शासनावरचा, न्यायालयावरचा, पोलीस शासनावरचा आणि सर्वच सुरक्षा देणाऱ्या प्रदान करणाऱ्या यंत्रणांवरचा विश्वास कमी होत जातो. त्यातून गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. दारिद्र्य वाढलं की गुन्हेगारी वाढतेच. बेकारी वाढली की गुन्हेगारी अधिकच वाढ होत असते. आणि या सर्वांमुळे देशाचं प्रशासन यंत्रणा संरचना पूर्णपणे हळूहळू कोसळत जाते. अनेक देशांमध्ये हा प्रश्न आज विकोपाला गेलेला आहे. याचं तुम्हाला मी रवांडा नावाच्या देशावरून आधी उदाहरण घेऊन स्पष्ट करणार आहे. रवांडामध्ये मोठ्या प्रमाणात वंशसंहार आणि नरसंहार होत आहे. खूप मोठ्या प्रमाणात समाजातल्या जो काही वर्ग असेल, जो काही व्यक्ती असेल, एखादं कुटुंब असेल, एखादा धनिक व्यक्ती असेल, त्याला लुटून न्यायचं आणि त्या आधारावर आपलं भरण पोषण करायचं, अशीच यंत्रणा आजकाल त्या समाजात, त्या देशात रूढ झालेली आहे. सामाजिक अव्यवस्था आणि अशांतता एवढी वाढलेली आहे की त्यामुळे रवांडामध्ये कोणाचं शासन नेमकं केव्हा चालू आहे हे कळेनासं झालं आहे. मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थैर्य आहे. परिणामतः देशाच्या प्रशासनाने निर्गमित केलेले आदेश पाळलेच पाहिजे असं काही जनतेला वाटेनासं झालंय. रवांडामध्ये ज्या प्रमाणात नरसंहार झालेला आहे त्याचे आकडे आपल्या अंगावर काठी उभं करणारे आहेत. आर्थिक अव्यवस्थेमुळे तर अनेकच देशांची अर्थव्यवस्था फार वेगाने कोसळते आणि शेवटी तो देश रसातळाला जातो. या देशामध्ये विकासाचं जे स्वरूप आहे ते असमान स्वरूपाचं. एखाद्या विशिष्ट प्रांतामध्ये आर्थिक विकास होतोय पण बाकी सर्व प्रांत किंवा बाकीचे भाग दुर्लक्षित आहेत, उपेक्षित आहेत. एखाद्या विशिष्ट वर्गाला संपन्नता प्राप्त होते पण बाकीच्या वर्गांना संपन्नता, सधनता प्राप्त होण्याची संधीच मिळत नाही आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता आहे आणि अनेक वर्गांची आर्थिक स्थिती हळूहळू दोलायमान होत चाललेली आहे, खालावत चालली आहे. अशी जिथे परिस्थिती येते अशा देशांमध्ये सामान्यपणे अस्थैर्य निर्माण होते. सुदान, इराक, सोमालिया, झिम्बाब्वे, चाड, कांगो, अफगाणिस्तान, गायना आणि इतर अनेक आफ्रिकन देशांमध्ये ही परिस्थिती आज दररोजच दिसून येत आहे. मी तुम्हाला याचं आपल्या बाजूचं लंका दहनाचंच उदाहरण देणार आहे, श्रीलंकेचं उदाहरण देणार आहे. आजच्या घटकेला श्रीलंका हा एका अत्यंत वाईट अशा आर्थिक संकटात, अरिष्टात सापडलेला देश आहे. दोन प्रकारचं आर्थिक संकट या देशात आलंय. एका बाजूला पुरवठा आणि उत्पादन करणारी यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, संपून गेली आहे. दुसऱ्या बाजूला प्रचंड प्रमाणात महागाई आणि मागणी वस्तूंची वाढत आहे. आणि यामुळे हा देश आता विकासाच्या वाटेवर काय, स्थैर्याच्या वाटेवरही यायला तयार नाही आहे. राष्ट्रीय खर्च मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु उत्पादनच होत नाही आहे. उत्पादन नाही तर उपभोग नाही. मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नाही आहेत. व्यापार करण्यासारखं अतिरिक्त वस्तूंचं उत्पादन आणि निर्यात थांबलेली आहे. सेवांचा तर सर्व दर्जा पूर्णपणे खालावलेला आहे. त्यामुळे श्रीलंकेमध्ये आर्थिक अस्थैर्य तर वाढलंयच, महागाईचं प्रमाण विलक्षण वाढलेलं आहे. याचं एक कारण तुम्हाला सांगायला पाहिजे. एकाच कुटुंबाने एखाद्या देशावर किती राज्य करावं आणि कसं राज्य करावं याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. एखाद्या वंशाच्या, एखाद्या कुटुंबाच्या हातात एखाद्या देशाच्या संस्था आणि सत्ता चालली जाते तेव्हा त्या कुटुंबाच्या मनमानीने, त्या कुटुंबाच्या अनाचाराने त्या देशाचा पूर्णपणे विनाश होऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीलंका आहे. गंमत पहा, गोटाबाया राजपक्षे हे राष्ट्राध्यक्ष आहेत. तेच या देशाच्या मंत्रिमंडळाचे, मंत्रिपरिषदेचे अध्यक्ष आहेत. तेच संरक्षण मंत्री आहेत. तेच तंत्रज्ञानाचे मंत्री आहेत. महिंद्र राजपक्षे हे राष्ट्राध्यक्षांचे लहान बंधू प्रधानमंत्री आहेत. तेच देशाच्या अंतर्गत आर्थिक विकासाचे मंत्री आहेत.
देशातल्या धर्म आणखीन सांस्कृतिक विकासाचं कार्यही तेच बघतात. नागरी विकासाचं कार्यही मंत्रालय त्यांच्याचकडे आहे. त्यांचे दुसरे छोटे बंधू हे जे आहेत हे जलसंधारणाच्या आणखीन कृषी विकासाचे विभागाचे मंत्री आहेत आणि त्यासोबतच ते राष्ट्रीय अंतर्गत सुरक्षा आणि इतर अनेक मंत्रालयांचे मंत्री आहेत. एकाच कुटुंबातल्या 4-5 कुटुंबियांनी सदस्यांनी सर्व मंत्रालय जणू काही पळवून नेलेलं आहे. सर्व देशाची अर्थव्यवस्था, प्रशासन व्यवस्था पळवून नेलेली आहे आणि अशा प्रकारे या एका कुटुंबाच्या मनमानी कारभारामुळे श्रीलंका नावाच्या देशाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. श्रीलंकेचं अपयश किती विविध प्रकारचं असू शकतं याचा तुम्हाला अंदाज कदाचित बातम्या आपण जर काळजीपूर्वक पाहत असाल तर लक्षात येईल. मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. कर्जाच्या सापळ्यात हा देश सापडलेला आहे. देशाचं जे प्रशासन आहे ते अत्यंत दयनीय स्वरूपात आलेलं आहे, अत्यंत कमकुवत झालेलं आहे आणि त्यासोबतच तमिळ आणखीन श्रीलंकन सिंहलीज यांच्यामधला वंशसंघर्ष अधिकच विकोपाला गेलाय. या सर्व कारणांमुळे हा देश आता लवकरच पुनरावस्थेला येईल, त्याची ऊर्जितावस्था त्याला सापडेल असं वाटत नाही. कोणकोणत्या कारणामुळे एखाद्या देशाचा आर्थिक विनाश होतो हे जर आपण समजून घेतलं तर लक्षात येईल की अनेक कारणं त्याला जबाबदार असू शकतात. मोठ्या प्रमाणात वाढणारी महागाई आणि आर्थिक अरिष्टांचा एक मोठा सापळा किंवा दुष्टचक्र यामध्ये जे देश सापडतात त्या देशांची पुनरुत्थान होणं विलक्षण कठीण असतं. कधी कधी एखाद्या देशात एका बाजूला महागाई वाढत असते, त्याच वेळेला उत्पादन आणि उपभोगाच्या प्रवृत्तीमध्ये घट होऊन त्या देशात मंदीचे स्वरूप येतं. मंदी आणि महागाई एकाच वेळेला असते आणि त्यामुळे त्या देशाच्या सर्वच आर्थिक आणि वित्तीय संस्था, राजकोषीय संस्था, अधिकोषण, विमा यासारखे व्यवसाय कोसळायला लागतात. देशाच्या सामान्यपणे आर्थिक विकासाचा निकष म्हणून आपण शेअर बाजाराच्या निर्देशांकाकडे पाहतो, तोही कोसळायला लागतो आणि मग त्याच्यातून जी आर्थिक मंदी येते ती किती दयनीय असू शकते याचं एक चित्र इथे मी दाखवलेलं आहे. एक मुलगा अशा आपल्या हातात एक पाटी घेऊन आहे, म्हणतो माझ्या वडिलांना कृपा करून नोकरी द्या, त्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, वाढणारी महागाई आणि कर्जाचे सापळे यामुळे एखादा देश पूर्णपणे विनाशाला जातो. ही आर्थिक मंदी चांगली नाही हे आपल्याला एका उदाहरणावरून लक्षात येईल. जानेवारी 1919 या वर्षी सोन्याचा भाव जर्मन मार्क्समध्ये एका अंशाला 170 होता. 21 मध्ये तो 1349 होता. सप्टेंबर 22 मध्ये तो 30,380 एका अंशाला एवढा झाला. सप्टेंबर 23 मध्ये तो 26,94,39,000 इतका प्रचंड झाला. म्हणजे एक अंश सोन्या घेण्याकरता किती महागाई वाढली पुढे पहा. त्याच्याही पलीकडे चला, ऑक्टोबर 23 म्हणजे महिन्याभरानीच तो 11,60,52,55 एवढा वाढला आणि 30 नोव्हेंबरला तर 87 कोटी एक अंश सोन्याकरता 87 कोटी रुपये. कल्पना करू शकता का आपण? या देशात, जर्मन देशामधली ही जी महागाई आहे ती अवघ्या 4 वर्षात एवढी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली की तो देश पूर्णतः आर्थिकदृष्ट्या खंगूनच गेला, संपून गेला. त्याचं पुनरुत्थान कसं झालं हा भाग नंतर आपण कधीतरी पाहू. परंतु एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेला एवढा प्रचंड असा धक्का पोहोचतो की त्यामुळे त्या देशातल्या लोकांचा आत्मविश्वास, विकासाची संधी आणि देशाप्रती असणारा विश्वास यावर पूर्णपणे तडा पोचतो, आणखी तो देश नष्टच व्हायला लागतो. मग एखादी अर्थव्यवस्था कोसळत आहे हे आपल्याला कसं कळू शकतं? ज्या देशात दीर्घकाळपर्यंत मंदीचं वातावरण असेल, आर्थिक परिस्थिती समाधानकारक नसेल, मोठ्या प्रमाणात व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक नादारीची घोषणा करीत असतील, वाणिज्याच्या अधिकोष, विमा यासारख्या सेवा हळूहळू खंगत जातात आणि मोठ्या प्रमाणात महागाई वाढत जाते, असे देश लवकरच कोसळतात. काही देश अनेक कारणांमुळे, विशेषतः राजकीय अस्थैर्यामुळे नष्ट होणारे देश खूपच आहेत. ज्या देशात राजकीय स्थैर्य नाही त्या देशात आर्थिक स्थैर्य नांदू शकत नाही. ज्या देशात लोकांनी निवडून दिलेलं लोकशाही प्रणालीवर असणारं शासन नसेल त्याही देशामध्ये अर्थव्यवस्था दीर्घकाळ चांगल्या प्रकारे चालू शकत नाही. ज्या देशात कायद्याचं राज्य नसेल, सुशासन नसेल, तिथे तर अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था येऊ शकत नाही. कारण बळी तो पिळी हाच न्याय असतो. मत्स्य न्यायाने तो देश जगायला लागतो. जो सशक्त असेल तो इतरांना मारू शकतो, त्यांना खाऊ शकतो, अशा प्रकारची भावना लोकांमध्ये निर्माण होते आणि जनतेला आवश्यक असणाऱ्या किमान ज्या मूलभूत सेवा आहेत, मग त्यात शिक्षण असेल, आरोग्य असेल, या पूर्णपणे वाहतूक असेल, या पूर्णपणे नष्ट होतात, संपून जातात. मग आता एखादा देश संपत चालला आहे का हे कसं आपण ओळखू शकतो? या देशामध्ये लोकांना विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नसतं, आरोग्याच्या सेवा उपलब्ध नसतात, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असते,
लोक गुंतवणूक करायला, बचत करायला उत्सुक नसतात, किंबहुना गुंतवणूक करून आपल्या देशाच्या विकासाला सहयोग करण्याची त्या लोकांची इच्छा नसते. वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन व्यापारिक क्रिया, व्यापारिक कार्य आणि वाणिज्यिक कार्य व्हायला उत्सुक नसतात, तयार नसतात. आणि हळूहळू लोक एक प्रकारे एखाद्या प्राथमिक स्वरूपाच्या समाजाकडे प्रवास करतात. त्यांना विकासाच्या दृष्टीने, विकासाच्या दिशेने प्रवास करायची इच्छा होत नाही. याचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला मला द्यायचं आहे. साऊथ आफ्रिकेचं. एकेकाळी अत्यंत संपन्न प्रगत देश म्हणून साऊथ आफ्रिकेचा उल्लेख होत होता. आजच्या घटकेला साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिका हा पूर्णतः कोसळलेला एक अपयशी देश म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. याचं मुख्य कारण त्या देशामधल्या साधनांचा योग्य प्रकारे वापर करण्यात तिथल्या शासकांना यश आलेलं नाही. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार, शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची अत्यंत असफल अंमलबजावणी आणि अत्यंत वाईट प्रकारची नोकरशाही यामुळे दक्षिण आफ्रिकेचा आता पूर्णपणे विलय व्हायची पाळी आलेली आहे. सशक्त आणि प्रामाणिक नेतृत्वाचा अभाव. दक्षिण आफ्रिकेच्या गेल्या 3-4 अध्यक्षांचा उल्लेख येथे केला तर लक्षात येईल. जेकब झुमा असतील, रामफोसा असतील किंवा मोटामथेल असतील, या सर्वांनी या देशाचं इतकं विचित्र आणि इतकं वाईट प्रकारे शोषण केलं, इतका मोठा भ्रष्टाचार केला की त्यामुळे या देशामध्ये आर्थिक स्थैर्य राहिलंच नाही. विषमता तर फारच वाढली. सतत दंगेधोपे होणं, लोकांना लुटून येणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींना उत्तेजन देणं, या सर्वांमुळे साऊथ आफ्रिकेची अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था, राजकीय व्यवस्था कोसळत गेली आणि हळूहळू ती विनाशाकडे चाललेली आहे. मी ह्याचं तुम्हाला आणखीन एक उदाहरण मुद्दाम दक्षिण आफ्रिकेचंच देणार आहे. दक्षिण आफ्रिकेतलं एक संपन्न, सुदृढ आणि अत्यंत समृद्ध शहर, विकसित शहर म्हणून केपटाऊनचा उल्लेख केला जायचा. अत्यंत देखणं शहर. परंतु काय झालं? आज ते शहर लोकांनी पूर्णपणे सोडून दिलेलं आहे. त्या शहरात कोणी राहायला तयार नाहीये. कारण तिथे डे 0 म्हणजे 0 दिवस, एखाद्या शहराच्या विनाशाचा प्रारंभ करणारा दिवस म्हणून एक दिवस आलाच. कसा आला? त्या देशात त्या शहराला पाण्याचा पुरवठा होणंच बंद होऊन गेलं. पाण्याची साधनं आणि स्रोतच राहिले नाही. आणि म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष्य इतकं वाढलं की त्यामुळे नागरिकांना ते शहर सोडून जावं लागलं. एखाद्या देशातल्या साधनांचं किती वाईट प्रकारे व्यवस्थापन केलं जाऊ शकतं, किती दुर्दैवी पद्धतीने त्याच्या साधनांचं व्यवस्थापन होतं, याचं केपटाऊन हे जगातलं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. मग आफ्रिकेमधल्या अनेक देशांची अवस्था अशीच आहे. आफ्रिकेतल्या जे सर्व राष्ट्रप्रमुख आहेत त्याच्यापैकी 10 देशांचे राष्ट्रप्रमुख जगातले सर्वात भ्रष्ट राज्यप्रमुख म्हणून आज त्यांचा उल्लेख केला जातो. मग ते सोमालियाचे, दक्षिण सुदानचे किंवा गिनीचे असतील किंवा इक्वेटोरियल गिनीचे असतील, बुरुंडीचे असतील, केनियाचे असतील, नायजेरियाचे असतील, अंगोलाचे असतील, हे सर्व राष्ट्राध्यक्ष अत्यंत भ्रष्ट म्हणून त्यांचा आज उल्लेख वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. आशियामध्ये आपल्या खंडात सुद्धा मार्कोस असेल, एस्टेडा असेल, बिन्नी असेल, हे सर्व त्याच रांगेतले, त्याच परंपरेतले महापुरुष आहेत. ते लक्षात घ्या. त्या देशाचं नेतृत्व भ्रष्ट असतं. ज्या देशाचं नेतृत्व राष्ट्रपती प्रामाणिक नसतं, त्या देशाला साधारणपणे उज्ज्वल भविष्य राहत नाही. काही वेळा अर्थव्यवस्था कोसळते, ती बाजारपेठ कोसळल्यामुळे. आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीची बाजारपेठ संपली की अर्थव्यवस्थेला चांगली दिवस येऊ शकत नाही. बरेच वेळा चांगली चालणारी अर्थव्यवस्था देखील खिळखिळी होत जाते. जीवनावश्यक वस्तूंचा अचानक तुटवडा निर्माण होणं, सर्व सेवांचा मोठ्या प्रमाणात दर वाढणे, किमती वाढणे, कच्च्या मालाचा पुरवठा अचानक संपून जाणं, उत्पादन पद्धती कमकुवत होणं, या सर्व कारणांमुळे किंवा तांत्रिक विकासाच्या नवीन संधी, आणखी सुविधांचा वापर किंवा विकास न होणं, जागतिक बाजारपेठीशी असणारा संबंध संपून जाणं, या सर्व कारणांमुळे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कोसळत असते. याचं उदाहरण मला तुम्हाला दक्षिण आशियातल्या 4 देशांच्या माध्यमातून द्यायचं आहे. इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, फिलिपिन्स आणि साऊथ कोरिया. या सर्वच देशांची अर्थव्यवस्था 1997च्या काळामध्ये कोसळून गेली. याचं कारण म्हणून एका माणसाकडे लक्ष वेधण्यात येतं. त्याचं नाव आहे जॉर्ज सोरस. जॉर्ज सोरस हे जगातल्या अत्यंत पातळयंत्री, कुटील स्वरूपाच्या गुंतवणूकदारांमध्ये आणि राजकीय म्हणजे व्यूहरचनात्मक योजना करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. ज्या ज्या देशांवर त्यांची वक्र नजर पडते त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला नष्ट करण्याकरता ते अनेक प्रकारच्या कृत्या वापरतात. त्यांची अँटिबा नावाची संस्था त्या देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करते. हा अनुभव या सर्व देशांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे दक्षिण एशियन देशांमध्ये जी एक विपरीत परिस्थिती निर्माण झाली, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इंडोनेशियाच्या रुपयाचा डॉलर बरोबर असणारा संबंध किती विपरीत झाला असेल आपल्याला कल्पना करता येणार नाही. 73,000 इंडोनेशियन रुपये देऊन $1 मिळत होता. आणि त्यामुळे
जगातल्या कोणत्याच संस्था या देशांना आर्थिक मदत आणखी सहाय्य द्यायला तयार नव्हत्या. IMFचा जो लॉंग फॉर्म आहे तो इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असताना आय एम फायर्ड, मला नोकरीवरून काढून टाकलं आहे, असं तिथल्या युवकांनी केला. अशा प्रकारची आर्थिक दुरावस्था बरीच वेळा बाजारपेठ कोसळल्यामुळे येत असते. आर्थिक दुरावस्था येण्याची आणखीनही काही कारणं असू शकतात. एखाद्या देशाचं आर्थिक जीवन जर योग्य दिशेने आणि योग्य मार्गाने प्रवाहित होत नसेल, त्या देशामध्ये उपभोगाच्या प्रवृत्ती कमी कमी होत जातात. ज्या देशाच्या विदेशी चलनाचा दर विपरीत होत जातो, ज्या देशात नवीन गुंतवणूक येत नाही किंवा नवीन व्यापार वाढत नाही, असे देश सामान्यपणे अपयशी होतात. मी तुम्हाला याचं आणखीन एक उदाहरण सांगणार आहे. 2007-8 मध्ये जी आर्थिक मंदी आली, एक मोठं महामंदीचं सावट जगावर कोसळलं. त्यामुळे अनेक छोट्या देशांना याचा फारच वाईट फटका बसला. अमेरिकेमधल्या एका आर्थिक दुरावस्थेमुळे, एका आर्थिक अनाचारामुळे जगातल्या अनेक देशांना त्याचा फटका बसला आणि कितीतरी देशांना 5 ते 7 वर्ष आपल्या अर्थव्यवस्थेला पुढे आणताच आलं नाही. राजकीय कारणं तर असतातच. कितीतरी देश राजकीय कारणांमुळे अपयशी होतात. या देशामध्ये राजकीय स्थैर्य राहत नाही, त्या देशामध्ये सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याची क्षमता राहत नाही, राजकीय सशक्त इच्छा आणि इच्छाशक्ती नसते. ज्या देशात सैन्य आणि प्रशासन यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो किंवा सैन्याच्या हातात देशाचं प्रशासन जातं, निर्णय घेण्याच्या प्रक्रिया जटिल होतात, निरुपयोगी होतात, निरर्थक होतात, अशी या सर्व देशांची अर्थव्यवस्था कोसळत असते. मी तुम्हाला याची अनेक उदाहरणं देणार आहे, पण एक लक्षात ठेवा, ज्या ज्या देशांमध्ये भ्रष्टाचार फार वाढतो, कृषी आणि उद्योगांचा विकास होत नाही, माहिती योग्य प्रकारे माहिती साधनांचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा विकास होत नाही, ज्या देशातल्या नागरिकांची राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती आणि नैतिकता घसरत जाते, असे देश सामान्यपणे अपयशी होतात. अस्थिर जे शासन असेल त्या शासनामध्ये शिक्षणाची अवस्था अत्यंत वाईट असते, आरोग्याच्या सुविधा मिळू शकत नाही, रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होत नाही, भ्रष्टाचाराला चालना मिळते, शासनाच्या यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा आणि संस्थागत व्यवस्थापन अत्यंत हलक्या दर्जाचं कमकुवत होत जातं आणि ते देश कोसळतात. याचं उदाहरण मला तुम्हाला रशियाच्या माध्यमातून द्यायचं आहे. 1991 साली रशियाचं विघटन झालं. सोव्हिएत संघ, USSR या नावाने ओळखला जाणारा एक महान सत्ता कोसळली आणि त्याच्यातून रशिया वेगळं एक रशियन फेडरेशन वेगळं झालं. त्यानंतर रशियाची अर्थव्यवस्था किती कोसळली असेल तर एका डॉलर बरोबर जवळपास 25,000 रुपये, एका रुबल बरोबर, एका डॉलर बरोबर 25,000 रुबल अशा प्रकारचा विनिमय दर प्रस्थापित झाला. रशियन अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्थेला याला नंतर 10 वर्ष लागली. या आर्थिक विपदेचे काय परिणाम होतात ते लक्षात घ्या. मग त्या देशाला विकासाकरता निधी उपलब्ध होत नाही, त्याच्यामुळे अंदाजपत्रकात सातत्याने कपात करावी लागते, विकासाच्या अनेक योजनांना फाटा द्यावा लागतो, अनेक प्रकारच्या वित्तीय धोरणांना, आर्थिक धोरणांना योग्य प्रकारे त्यांचं व्यवस्थापन होत नाही, त्या देशांना बाहेरून गुंतवणूक मिळत नाही आणि अंतर्गत बचत न वाढल्यामुळे गुंतवणूक होत नाही, अशी एक विचित्र विषारी वर्तुळ निर्माण होतो. आरोग्याच्या सेवा खराब झाल्यात की त्या देशाचा एकंदरीत जनतेचं जीवनमान आणि जीवनाची पद्धती, कार्यक्षम जीवन या सर्वांवरच विपरीत परिणाम होतो. आफ्रिकेतल्या कितीतरी देशांच्या नागरिकांच्या जस्ट शारीरिक अवस्थेकडे पाहिलं तर आपल्याला दयनीय आरोग्य सेवा म्हणजे काय हे सहजपणे लक्षात येईल. कधी कधी एखाद्या देशाच्या बाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी एखादी घटना घडते की ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था वरवर पाहता कितीही चांगली चालणारी असते तरी अचानक कोसळून जाते. त्याला तो देश काहीच करू शकत नाही. 1973 साली अरब आणि इस्रायलमध्ये चौथं युद्ध झालं. हे 7-8 दिवस चाललं. त्यानंतर अरबांच्या असं लक्षात आलं की जग आमच्या भरोश्यावर जगत आहे आणि तरी आम्हाला समर्थन करीत नाही, म्हणून अरबांनी तेलावर अनेक प्रकारच्या तेलाच्या निर्यातीवर अनेक निर्बंध घातले, तेलाचे भाव बेसुमार वाढविले आणि परिणामतः काही अपवादात्मक देश सोडले तर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था, त्यात भारताचाही समावेश होतो, कोसळायला लागल्यात. त्यांना या प्रकारच्या वाढत्या पेट्रोलच्या भावाला सहन करणं शक्य झालं नाही. सामाजिक कारणांमुळे अनेक देश विनाशाच्या दिशेने प्रगती करायला लागतात, विनाशाच्या दिशेने पुढे आक्रमण करायला लागतात. ज्या देशामध्ये लोकसंख्या बेसुमार वाढत असेल आणि या लोकसंख्येचा ताण, दबाव तो देश सहन करू शकत नसेल, किती लोकांना आपण पोसू शकतो, किती लोकांच्या जीवनमानाला आधार देऊ शकतो, याची प्रत्येक देशाची क्षमता निर्धारित आहे. त्यापेक्षा जास्त लोकसंख्या झाली की त्या सर्व लोकांना रोजगार देणं, विकासाची आणि चांगल्या जीवनमानाची हमी आणि संधी देणं त्या देशाच्या प्रशासनाला कधीच शक्य होऊ शकते, कारण साधनं मर्यादित आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामूहिक हत्याकांड होतात. वेगवेगळ्या कारणांमुळे समाजामध्ये दुरावा निर्माण होतो. मग सन्स ऑफ सॉइल,
भूमिपुत्रांनाच नोकरी दिली पाहिजे अशा प्रकारचे आग्रही आंदोलन होतात. ते संधी कमी झाल्यामुळे आणि मग इतरांबद्दल अनास्था, राग, द्वेष, संताप निर्माण होतो. अनेक वेळा मानवाधिकारांचं तर उल्लंघन होतंच, पण मोठ्या प्रमाणात दंगली होतात. सामाजिक व्यवस्था कोसळल्यात किंवा दुर्बल झाल्यात की आर्थिक व्यवस्था स्थिर राहू शकत नाही. त्याचं उत्तम उदाहरण पाकिस्तान नावाच्या देशावरून देता येईल. पाकिस्तानची आजची अवस्था कशी आहे? आज पाकिस्तानात जीवनावश्यक सेवांची उपलब्धता अत्यंत मर्यादित झाली आहे. आर्थिक आणि औद्योगिक विकासाचा पाढा खालच्या दर्जाने चाललेला आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी कर्ज आहे आणि वांशिक संघर्ष, मग तो सिंधी आणखीन पंजाब्यांमधला असेल, बलुचिस्तानातल्या लोकांचा आणखीन पंजाब्यांचा असेल, सातत्याने वाढतच आहे. महागाईचं प्रमाणही विलक्षण वाढलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आज कोसळेल का उद्या अशा प्रकारची रुग्णाईत झालेली आहे. मग या अंतर्गत अव्यवस्थेचे, दुरावस्थेचे, अशांततेची कारणं कोणती असतात? ज्यावेळेला एखाद्या देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढते, वस्तूंच्या किमती वाढतात, तेव्हा त्या वस्तू प्राप्त करण्याकरता म्हणून काही समाजातला एखादा वर्ग अधिक प्रयत्न करतो. दुसऱ्या वर्गाला वाटतं आता आपल्याला या वस्तू प्राप्त होणार नाही म्हणून तो त्याच्याशी झटापट करतो. तो दुकानं लुटतो, व्यवसाय आणि आर्थिक केंद्रांची लूटमार करतो. जेव्हा एखाद्या वस्तूचा पुरवठा कमी कमी होत जातो, मग त्या जीवनावश्यक वस्तू असतील तर अशी परिस्थिती फारच लवकर येते. जेव्हा मोठ्या प्रमाणात उद्योगांना, व्यावसायिकांना नुकसान व्हायला लागतं, व्याजाचा दर वाढायला लागतो, महागाई आणखीन बेरोजगारी वाढते, अशा वेळेला देशात अंतर्गत अशांतता आणि असमाधान मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. कितीतरी देशांमध्ये झालेली क्रांती ही मुख्यत्वे करून अशा प्रकारच्या अंतर्गत असुरक्षिततेच्या भावनेतून निर्माण झालेली आहे. याचं उदाहरण आता बांगलादेशचं मला तुम्हाला द्यावं लागेल. बांगलादेशमध्ये आज आपल्याला असं वाटत असेल की हा देश संपन्नतेच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे, तर आपला हा भ्रम आहे बरं. या देशाच्या प्रशासकीय यंत्रणा अत्यंत कमकुवत आहेत. राजकीय पक्षांमध्ये असणारा वैरभाव विलक्षण आहे आणि भ्रष्टाचार आणि लोकसंख्येचा दबाव यामुळे या देशाला आपलं स्थैर्य आणि आपली आर्थिक स्थिती टिकवून ठेवणं विलक्षण कठीण चाललंय. त्यामध्येच पर्यावरणाच्या बदलामुळे बांगलादेशाला सातत्याने वादळं आणखीन अनेक प्रकारच्या विषम परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे. हा देश किती काळ टिकू शकेल हे आज सांगणं कठीण आहे. काही देशांची जी प्रशासकीय यंत्रणा असते, राजसत्ता असते, ती अत्यंत दुर्बळ असते. याचं कारण म्हणजे मुख्यत्वे करून त्या देशाचं जे राजकीय नेतृत्व असतं, मग राष्ट्रप्रमुख असेल, प्रधानमंत्री असेल, हा काही फारसा प्रभावी नसतो. हा बरेच वेळा अनेक प्रश्नांवर आपलं तोंडच उघडत नाही किंवा योग्य निर्णय घेऊ शकत नाही. देशाला कुशल नेतृत्व देता येणं, खंबीर नेतृत्व देणं, चुकीच्या परिस्थितीला अत्यंत कठोरपणे हाताळणं हे त्या नेतृत्वाला शक्य होत नाही. त्याच्या आदेशांची कोणी त्याच्या आदेशांना कोणी स्वीकारायला तयार होत नाही. त्या देशातल्या ज्या यंत्रणा असतात त्या कमकुवत असतात. सुशासनाचा अभावच असतो आणि समाजामधल्या चांगल्या वर्गाचा, संस्थांचा, प्रशासनातला सहभाग देखील मर्यादित असतो. मग असे देश फार लवकर कोसळतात. मग ते अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, नायजेरिया असेल, चाड असेल, यासारखे अनेक देश असे आहेत की ज्यांच्यामध्ये राजसत्ता प्रभावी नाही, राजकीय नेतृत्व प्रभावी नाही. भ्रष्टाचार हा तर प्रत्येक देशाला लागलेली कीड आहे. ज्या ज्या देशामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण जास्त असतं अशा देशांमध्ये राजकीय स्थैर्य आणि विकासाची संधी मिळत नाही. काही ठराविक लोकांनाच विकासाची संधी मिळते, काही ठराविक उद्योग घराण्यांना विकासाची संधी मिळते. सर्वसामान्य माणसाला त्या आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागीच होता येत नाही आणि त्यामुळे अशा देशाच्या प्रशासनाबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात निराशा आणि नाराजी निर्माण होते. श्रीलंका, निकारागुआ, झिम्बाब्वे, सौदी अरेबिया, व्हेनेझुएला हे देश याची साक्षीच आहेत. राजकीय जोखीम वाढली ना की बाहेरच्या देशातल्या गुंतवणूकदार, मोठ्या कंपन्या, बाहेरच्या देशातले मोठे उद्योगपती आणि इव्हन आंतरराष्ट्रीय संस्था गुंतवणूक करायला त्या देशाच्या आर्थिक विकासात सहभागी व्हायला तयारच होत नाही. बरीच वेळा एखाद्या देशात राजसत्ता बदलते आणि मग जुन्या राजसत्तांनी ज्या ज्या विदेशी संस्थांना आमंत्रण केलं असेल गुंतवणुकीसाठी, उद्योग सुरू करण्याकरता, त्यांची संपत्ती नवीन राजसत्ता ताब्यात घेऊन घेते. अशा प्रकारे इतर देशातल्या गुंतवणूकदारांची संपत्ती हडपली की नंतर त्या देशात कोणताही गुंतवणूकदार येत नाही. कधी कधी अशाच व्यवसायांचं अचानकच राष्ट्रीयकरण करण्याची घोषणा केली जाते. मग त्या देशात ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना त्यांच्या भांडवलाचा परतावा मिळू शकत नाही अशी भीती वाटते आणि त्यामुळेही नवीन गुंतवणूकदार येत नाहीत. याचं उदाहरण जनरल सुहार्तो यांचं द्यावं लागेल. जनरल सुहार्तो यांच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचे अनेक निर्णय घेतले गेले की ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने इंडोनेशियाची प्रतिमाच विलक्षण खराब झाली. परिणामतः इंडोनेशियाचं आर्थिक पतन सुरू झालं. लोकांना जीवनमानाचा दर्जा टिकवून ठेवणं कठीण झालं. राजकीय अस्थिरता असली की मोठ्या प्रमाणात जोखीम निर्माण होते. विविध कारणांमुळे राजकीय अस्थिर्य निर्माण होतो. एखाद्या देशात खूप जास्त पक्ष असतील, ते एकमेकांशी भांडत असतील, राजकीय नेतृत्वामध्ये अंतर्गत दुरावा आणखीन एक प्रकारचा वैरभाव असेल, त्या देशांमध्ये बाहेरचे लोक गुंतवणूक करायला तयार होत नाहीत. त्या देशातल्या अंतर्गत
उद्योजकांना, व्यावसायिकांना सुद्धा लाभाची संधी कमी होत आहे. आपल्याला अपेक्षित लाभ मिळणार नाही असं वाटायला लागतं. त्या देशामध्ये विकासाचा दर कमी होतो, कारण उद्योजक, उद्योगपती, गुंतवणूकदार फार मोठ्या प्रमाणात कार्य करायला तयारच होत नाही आणि त्यामुळे त्या देशावर परकीय चक्राची, आक्रमणाची भीती देखील आपोआप सावट निर्माण होतं. बरेच वेळा एखादा सशक्त प्रबळ देश अशा देशातल्या राजकीय नेत्यांना फितवून त्यांना आपला अंकित करण्याचा प्रयत्न करतो. ही जोखीम फार जास्त असते आणि त्यामुळे अशा देशांमध्ये आर्थिक विकास होत नाही. याचं उदाहरण तुम्हाला सोव्हिएत युनियनचं मला द्यावं लागेल. सोव्हिएत रशियाचं 1991 साली पतन झालं आणि 2 राष्ट्र निर्माण झाली. एक तर 15 राष्ट्रांचा एक वेगळा समूहच निर्माण झाला आणि सोव्हिएत रशियामधला रशिया हा वेगळा झाला. परंतु तुम्हाला हे चित्र दाखवलं आहे गर्बाशेव आणि बोरिस. एक लक्षात घ्या, बोरिस येल्सिन हे रशियाचे अध्यक्ष होते, तर गर्बाचोव सोव्हिएत युनियनचे. काल मावळलेल्या एका देशाचा राष्ट्रप्रमुख आणि एका उदयाला येणाऱ्या राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख एकाच सदनामध्ये होते आणि त्यांना बोरिस येल्सिन अक्षरशः धमकी देऊन सांगतात, बाजूला व्हा, तुम्ही आता राष्ट्रप्रमुख नाही, कारण हे राष्ट्र वेगळं आहे. अशा देशाची अंतर्गत राजकीय व्यवस्था किती खालावलेली राहू शकते. याच्यावर अनेक चित्रपट निघाले आहेत, अनेक कादंबऱ्या झाल्यात की 1990 ते 1999 पर्यंत सोव्हिएत रशियाची आर्थिक राजकीय परिस्थिती किती अस्थिरतेची आणि भयावह राहिलेली आहे. अनेकांना असं वाटलं की यामुळे सोव्हिएत रशिया म्हणजे रशिया या राष्ट्राचंच पतन होईल, तो पुन्हा कधी वरती येणार नाही. अर्थात असं झालं नाही, ही गोष्ट वेगळी. मग या राजकीय जोखमीचा प्रभाव काय होतो की राजकीय जोखीम ही सामान्यपणे विकासावर विपरीत परिणाम, आर्थिक विकासावर. राजकीय जोखीमीमुळे समाजातले अनेक वर्ग असंतुष्ट होतात, असमाधानी राहतात, ते शासनाशी सहकार्य करायला तयार होत नाही. जे श्रीमंत वर्ग असतात, जे उद्योजक असतात, ते आपली गुंतवणूक आपल्या देशातून काढून दुसऱ्या देशात न्यायला लागतात. देशातल्या भांडवलाचा जो प्रवाह असतो तो बाहेर जायला लागतो. देशात बचत करायला कोणी तयार होत नाही आणि आर्थिक अपयशाची भीती वाढत जाते. अशा प्रकारच्या अकार्यक्षम, आणखीन पूर्णपणे निष्क्रिय झालेल्या देशांमध्ये काय होऊ शकतं हे चित्र तुम्हाला इथे दाखवलेलंच आहे. अशा देशांमध्ये झपाट्याने निर्णयच घेतले जाऊ शकत नाही. प्रशासनाने निर्णय जरी घेतले तरी त्यांची अंमलबजावणी होऊ शकत नाही. कोणत्याही प्रकारचं समन्वयाची अवस्था नसते. राजकीय यंत्रणा अत्यंत दुर्दैवी आणि दयनीय होतात. निधीच उपलब्ध होत नाही. निधी झाला नाही उपलब्ध तर विकासाच्या योजना नाही. विकासाच्या योजना नाही तर गुंतवणूक नाही. गुंतवणूक नाही म्हणून बचत नाही. बचत नाही त्याच्यामुळे पुन्हा गुंतवणूक नाही. गुंतवणूक नाही म्हणून रोजगार नाही. अशा प्रकारचं एक विचित्र दुष्टचक्र अशा देशांमध्ये दिसून येतं. अशा देशांना आपण लो कॅपॅसिटी स्टेट, कमीत कमी क्षमता असणारी राष्ट्र असं म्हणतो. अशी राष्ट्र जिथे असतात तिथले नागरिक असमाधानी असतात. त्यांना प्रशासन नकोसं वाटायला लागतं. तिथे ज्या सुविधा उपलब्ध असतात त्यांचा खर्च खूप जास्त असतो, त्यामुळे नागरिकांना त्या सुविधा घेता येत नाही आणि सर्वसमावेशक अशा प्रकारच्या आर्थिक यंत्रणा अपयशी व्हायला लागतात. याचं तुम्हाला अनेक प्रकारचं उदाहरण देता येईल, पण त्यापूर्वी एक सांगतो, जिथे जिथे राज्यव्यवस्था कमकुवत होत जाते तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. समाज विभंगला जातो, दुभगला जातो. मोठ्या प्रमाणात अत्यंत हिंसक अशी निदर्शनं होतात, सतत संप होतात, वेगवेगळ्या प्रकारचे विरोधाचे कार्यक्रम होतात. वांशिक, वर्ण, धर्म, जात आणि पंथ यावरून मारामाऱ्या आणि दंगली होतात आणि बरेच वेळा राज्य शासन उलथवून टाकण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यक्रांतीचे आणि कटकारस्थानाचे प्रयोग होतात. आपल्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये काय होत आहे हे आपण पाहतच आहोत. त्यावरून आपल्याला या गोष्टीचे अंदाज यायला हरकत नाही. मग एखाद्या वेळेला एखाद्या देशाचं दुसऱ्या देशाशी युद्ध होतं. त्यामुळे देखील त्या देशाची किंवा दुसऱ्या देशाची अर्थव्यवस्था कोसळून जाते, खिळखिळी होते, संपून जाते. युद्धाचा अर्थव्यवस्थेवर नेहमीच वाईट परिणाम होतो, कारण मोठ्या प्रमाणात मनुष्य साधनाचा बळी द्यावा लागतो. मनुष्य भांडवलाची, मानवी भांडवलाची किंमत त्यावेळेला आपल्याला कळते, कारण मोठ्या प्रमाणात मानवी भांडवल नष्ट झालं असतं. कार्यशील मनुष्यबळच उपलब्ध नसतं. युद्ध झालं की साधनं ही सामान्यपणे युद्ध साहित्याच्या आणि युद्धाच्या करता खर्च केली जातात. त्यामुळे इतर विकासाच्या कार्यांकरता साधनच उरत नाही. परिणामतः महागाईचा दर वाढतो. सर्वत्र दुर्भिक्ष, आणखी कमतरता वस्तूंची जाणवायला लागते. मोठ्या प्रमाणात देश कर्जबाजारी होतो आणि आर्थिक कार्यांमध्ये अनेक अडचणी येतात. याचं उत्तम उदाहरण इराक-इराणच्या युद्धाचं देता येईल. जवळपास 10 वर्ष हे युद्ध चाललं, 1979 पासून 1988 पर्यंत. त्याच्यामध्ये 15 लक्ष लोकांचा बळी गेला आणि या दोन्ही देशांनी मिळून अक्षरशः काही ट्रिलियन डॉलर्स वाया घालवले. कोणाचाच काही फायदा झाला नाही. परंतु या युद्धामधून त्याचं कारण शिया सुन्नी वंश आहे, 2 वंशांमधलं युद्ध असं मानलं जातं. ते कारण कोणतेही असो, त्यामुळे या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली हे मात्र निश्चित. बरेच वेळा आर्थिक विपन्नावस्था आली आणि एखाद्या देशाला आर्थिक गती टिकवून ठेवता आली नाही की त्याचा आर्थिक विनाश होतोच. ज्या देशातलं कार्यक्षम
अत्यंत कुशल असं मनुष्यबळ आपल्या देशातून दुसऱ्या देशात पळून जातं, त्याला आपण ब्रेन ड्रेन असं म्हणतो. कार्यक्षम बुद्धिमान व्यक्ती एखादा देश सोडून दुसऱ्या देशात जातात, तेव्हा त्या देशामध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता निर्माण होते. विकासाच्या नवीन संधी शोधू शकणाऱ्या कल्पक उद्योजकांची, व्यावसायिकांची, तंत्रज्ञांची कमतरता असली की तो देश विकास करू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या देशातल्या शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या योजना चांगल्या नसतील, त्या देशात विकासाची, रोजगाराची संधी राहत नाही. त्याच्यामुळे नागरिक निराश होतात. आर्थिक चक्राला गतीच देऊ शकत नाही. इथे पहा एक चित्र मी दाखवलेलं आहे. त्याच्यात तो मनुष्य म्हणतो, आय नो 3 ट्रेड्स, आय स्पीक 3 लँग्वेजेस, fought for 3 years, have 3 children, and no work for 3 months, but I only want one job. मला 3 वेगवेगळ्या प्रकारचे काम करता येतात. मला अनेक भाषा बोलता येतात. मी देशाकरता, युद्धाकरता, देशाच्या संरक्षणाकरता 3 वर्ष युद्धातही भाग घेतलेला आहे. पण गेल्या 3 महिन्यापासून मला नोकरी नाही हो. एखाद्या देशात अशा प्रकारचं एखादं पोस्टर लावून माणसांना फिरावं लागतं. त्या देशाच्या आर्थिक प्रगतीवर मारल्या गेलेली सगळ्यात मोठी चपराक आहे. याच्यापेक्षा वेगळं सांगायची गरजच नाही. कधी कधी दुष्काळ, साथीचे रोग यामुळेही अनेक देश कोसळतात. गेल्या 2 वर्षांमध्ये कोविड सारख्या साथीच्या रोगामुळे ज्या देशांमध्ये केवळ पर्यटन हाच विकासाचा, आर्थिक विकासाचा मार्ग होता, असे देश पूर्णपणे कोसळले आहेत. मग त्यात थायलंड असेल, लाओस असेल किंवा श्रीलंका असेल, अशा देशांची विकासाची संधीच मारल्या गेलेली आहे. खाली तिकडे मादागास्कर किंवा मॉरिशस असेल, या देशांच्या इटली असेल किंवा स्पेन असेल, या देशांच्या उत्पन्नाचा मोठा भाग पर्यटनाच्या व्यवसायातूनच प्राप्त होतो. पण या देशांना गेल्या 2 वर्षात पर्यटक भेटायलाच गेले नाहीत. मग आर्थिक उत्पन्नाची संधी संपून गेलेली आहे. इटालीमध्ये तर अनेक लोकांनी ज्यांच्या व्यवसायच पर्यटनावर आधारित होते, अशा लोकांनी मोठी निदर्शनं केली, अनेक प्रकारे आपलं दुःख व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कोणीच मदत करू शकत नाही. त्यामुळे हे सर्व देश खाली अधोगतीच्या गर्तेत चाललेले आहेत. बाह्य धोके आणि अनेक प्रकारच्या आंतरराष्ट्रीय बंधनांमुळे सुद्धा अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोसळतात. इराण हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. उत्तर कोरिया हे देखील त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. एक लक्षात घ्या, उत्तर कोरियावर अमेरिकेने आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने अनेक प्रकारची बंधनं घातली. याचा परिणाम काय झाला? उत्तर कोरियामधून वस्तूंची निर्यात होत नाही. अनेक जीवनावश्यक वस्तूंची आयातच या देशाला करता येत नाही. या देशाच्या एकंदरीत शासन आणखीन आर्थिक विकासाच्या गतीला मोठी खीळ पोचली आहे. 60% कोरियन जनता आज दारिद्र्य रेषेच्या खाली राहत आहे. इतकी विपन्नावस्था, इतकी दुर्दैवाची अवस्था उत्तर कोरियाची झाली आहे. कारण युनोच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सिक्युरिटी काउन्सिलनी अनेक बंधनं कोरियावर घातली आहेत. युरोपियन देशांनी, अमेरिकेने अनेक बंधनं घातली आहेत. त्यामुळे कोणताही देश या देशाशी व्यापार करायला धजत नाही. या देशाच्या विकासाच्या संधीला एक प्रकारे जणू काही नखच लावल्या तिच्या गळ्याला. वेगवेगळ्या देशांवर अमेरिकेने आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने जी बंधनं घातली, आर्थिक, वित्तीय, त्यामुळे त्या देशांच्या प्रगतीचे मार्गच खुंटले आहेत. याचं पहिलं उदाहरण 1958 सालचा क्युबा, त्यानंतर इराण 1979 साली, 86 साली सिरिया आणि आत्ता व्हेनेझुएला आणि त्याच्यानंतर आता रशिया. या सर्व देशांवर ज्या प्रकारची बंधनं अमेरिकेने आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने, युरोपियन देशांनी घातली, त्यातलं रशियाचं उदाहरण तर फारच महत्त्वाचं आहे. गेल्या केवळ 4 महिन्यांमध्ये रशियावर ज्या अनेक प्रकारचे निर्बंध अमेरिकेने आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने घातली, त्यामुळे रशियाचा जवळपास 54 देशाची व्यापार पूर्णपणे संपलेला आहे. कोणत्याही प्रकारचा व्यापार, वस्तूंची निर्यात, आयात, विक्री, खरेदी या देशांची रशिया करू शकत नाही. अनेक प्रकारची जीवनावश्यक औषधांचा रशियामध्ये तुटवडा निर्माण झालेला आहे. रशियन चलनाला या देशांनी स्वीकारण्यास नकार दिला आहे आणि त्यामुळे रशियाला एका मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. अशा प्रकारचे आर्थिक निर्बंध रशियावर, इराणवर, सिरियावर, उत्तर कोरियावर, व्हेनेझुएलावर, क्युबावर अमेरिकेने अनेक वर्षांपासून घातलेले आहे. काही देशांच्या अर्थव्यवस्था गृहयुद्धामुळे नष्ट होतात. गृहयुद्ध हा त्या देशाच्या उत्पादक साधनांनाच संपवून टाकणारा एक मोठा असा शाप आहे. त्या देशातली उत्पादक साधनं संपतात. गुंतवणूक करायला देशातले नागरिक देखील धजत नाहीत आणि त्यामुळे देशातल्या उत्पादक साधनांचा मोठ्या प्रमाणात अपखलन होतं, अपक्षयन होतं आणि त्या देशाच्या एकंदरीतच अंतर्गत विकासाची संपूर्ण वाटच थांबून जाते. त्या देशाला आर्थिक विकासाची संधीच मिळत नाही. आज जगातल्या जवळपास 30 देशांमध्ये अनेक कारणांमुळे गृहयुद्ध सुरू आहे. नायजेरिया असेल, तांझानिया असेल, युगांडा असेल, बर्मा असेल, फिलिपिन्स असेल, इथिओपिया असेल, अशा अनेक देशांमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. म्यानमार आणि पापुआ न्यू गिनी, अंगोला, कांगो या देशांमध्ये गृहयुद्ध. ही गृहयुद्ध इतकी भीषण स्वरूपाची आहेत. त्यातली काही गृहयुद्ध तर 30-30 वर्षांपासून चालू आहे. मेक्सिकोचं उदाहरण मला तुम्हाला द्यायला पाहिजे. 1982 सालापासून आजतागायत मेक्सिकोमध्ये
अ, मादक पदार्थांच्या विक्री करणाऱ्या लोकांबरोबर मेक्सिकोच्या शासनाचं आणि पर्यायाने जनतेचं गृहयुद्ध सुरू आहे. परंतु हे जे मादक पदार्थांची विक्री, अंमली पदार्थांची विक्री करणारे जे लोक आहेत, त्यांचा इतका प्रचंड प्रभाव या देशावर आहे, की गेल्या 40 वर्षात जवळपास 2 लाख लोकांची हत्या झालेली आहे. मोठ्या प्रमाणात धरपकड झाली. अनेक शासन प्रमुखांना मेक्सिकोच्याच त्या बळी घेतला गेला आहे. पण हे गृहयुद्ध काही थांबत नाहीये. सुदानचं तर उदाहरण फारच अंगावर काटा आणणारं आहे. सुदान या देशाच्या एकंदर नागरिकांचं जीवनमानाचा दर्जा म्हणण्याची लायकीच नाही, इतका त्याचा जीवनमानाचा दर्जा खालावला आहे. येमेन असेल, सिरिया असेल, मेक्सिको असेल, सोमालिया असेल, लिबिया असेल, या सर्व देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे. ती केवळ गृहयुद्धामुळे. सुदानमधले जवळपास 55% लोक आपला देश सोडून पळून गेले आहेत. कारण तिथे जीवनावश्यक साधनं आणि संधीच उपलब्ध राहिलेली नाही. कांगोमध्ये तर जे गृहयुद्ध चालू आहे त्याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत 54 लाख लोक मारले गेलेले आहेत. गेली 5 वर्ष हे युद्ध सुरू आहे. दररोज कमीत कमी 3 ते 4,000 लोक मारली जातात आणि अत्यंत भीषण असं गृहयुद्ध या देशात सुरू आहे. या गृहयुद्धाची कारणं कोणती असतात? आर्थिक अशांतता. लिबियामध्ये, मालीमध्ये, नायजेरियामध्ये, कांगोमध्ये ही आर्थिक अशांतता विलक्षण आहे. 2 संस्कृतींमधला, 2 वंशांमधला, 2 धर्माच्या, 2 प्रांतांच्या, 2 भाषा बोलणाऱ्या लोकांमधला संघर्ष, विचारधारांमधला संघर्ष, एकमेकांबद्दल असणारा तीव्र द्वेष, यामुळे ही गृहयुद्ध होत आहे. याचं उत्तम उदाहरण अफगाणिस्तानचं देता येईल. रशियाच्या आक्रमणापासून म्हणजे 1979 सालापासून तर आजतागायत अफगाणिस्तानात आर्थिक, वित्तीय, राजकीय आणि प्रशासकीय स्थैर्य आलेलंच नाहीये. हा देश स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. इथे प्रशासनाच्या यंत्रणा पूर्णपणे अनुपस्थित झालेल्या आहेत. सातत्याने अनेक आसपासच्या देशातले लोक या देशात येऊन हल्ले करतात, मारामाऱ्या करतात. अफगाणिस्तानातले सुद्धा अतिरेकी बाहेर जाऊन लोकांना मारतात. कोणाचंच कोणावर बंधन राहिलेलं नाही. 20 वर्ष राहून अमेरिकेने सुद्धा आपलं सैन्य तिथून काढून घेतलं, कारण आता हा देश आता कधी सुधारणारच नाही, अशा प्रकारची एक भावना अमेरिकन शासनात देखील निर्माण झाली आहे. सिरियामधलं जे गृहयुद्ध आहे ते अधिकच दाहक आहे. 2 शासन यंत्रणांमधला तिथे एक प्रकारचा हा संघर्ष आहे. एका बाजूला अमेरिका, दुसऱ्या बाजूला रशिया आहे आणि त्याच्यामध्ये सिरियन जनता सापडलेली आहे. सिरियाच्या अध्यक्षांना काढून टाकावा असा अमेरिकेचा आग्रह आहे, बशर अल असद. तर रशियाचं म्हणणं आहे बशर हेच गादीवर राहिले पाहिजेत. आणि या दोन्ही बाहेरच्या देशांमुळे सिरियामध्ये अंतर्गत युद्ध सुरू आहे. मग जेव्हा एखादा देश नष्ट होतो, आर्थिकदृष्ट्या खिळखिळा होतो, विपन्नावस्थेला जातो, त्याचा काय परिणाम होतो हे जरा समजून घ्या. अशा देशांमध्ये परत आर्थिक ऊर्जितावस्था आणणं अत्यंत कठीण असतं. अशा देशांमध्ये नागरिकांच्या मनात शासनाबद्दल, देशाबद्दल प्रेम राहत नाही. अंतर्गत अशांततेमुळे एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होते. परस्परांविषयी संदेह, आणखी वैरत्वाची भावना निर्माण होते. देशातले नागरिकच देशाचे शत्रू होतात आणि तो देश अखेर कोसळतो. सोमालियात हे तर फारच मोठ्या प्रमाणात लक्षात आलं आहे, की सातत्याने लष्करी नेतृत्व देणारा जो वर्ग आहे तो सोमालियातल्या जनतेवर अनन्वित अत्याचार करीत आहे आणि सोमालियातली जनता त्याला कशीबशी प्रतिकार करीत आहे आणि वेगवेगळे गट आपसात भांडत आहेत. या देशाचं वर्णन करता येणं शक्य नाही, इतकी वाईट अवस्था या देशामध्ये आहे. आणखीन एक प्रकार आहे की ज्याच्यामुळे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कोसळते, ती म्हणजे बाह्य देशांनी, दुसऱ्या परकीय देशांनी मोठ्या प्रमाणात कर्ज द्यायचं आणि कर्जाच्या सापळ्यामध्ये त्या देशाला पकडून त्याला जर्जर करायचं, त्याला आपला गुलाम करायचं. गेल्या 5-10 वर्षांपासून चीन नावाच्या एका राक्षसी महासत्तेने हा प्रयोग मोठ्या प्रमाणात केला आहे. आफ्रिकेतल्या अंगोला असेल, इथिओपिया असेल, झांबिया असेल, केनिया, सुदान, नायजेरिया, कॅमेरून, काँगो यासारख्या अनेक देशांना प्रचंड वित्त पुरवठा चीननी केला, कर्ज दिलं, विकासाचं मोठं लालूच दाखविलं आणि त्या सापळ्यामध्ये हे देश सापडले आहेत. आशियामधलं किर्गिझस्तान असेल, मंगोलिया असेल, पाकिस्तान असेल, लाओस असेल, तजिकिस्तान असेल, या सर्व देशांना अशा प्रकारे चीननी आपल्या कर्जाच्या सापळ्यात अडकवलं. असं म्हटलं जातं हा रोड टू पर्डिशन, हा विनाशाचा मार्ग आहे, असं या देशांच्या लक्षातच आलं नाही. आता हा कर्जाचा सापळा एवढा विशाल, आणखी एवढा भक्कम आहे की त्याच्यातून सुटण्याचा जेवढा प्रयत्न करतील तेवढी ही राष्ट्र अधिकच दुर्बळ आणि अधिकच जखमी होणार आहेत, पुढे मात्र येऊ शकणार नाही. नेपाळच्या मध्ये जी आता प्रचंड असं आर्थिक संकट निर्माण झालं, आर्थिक अरिष्ट निर्माण झालं आहे, ते चीनकडून बेसुमार कर्ज घ्यायचं आणि त्याचा योग्य प्रकारे वापर करता येण्याची क्षमता नसणं, त्या कर्जातून निर्माण झालेल्या साधनांचा योग्य प्रकारे आर्थिक विकासासाठी उपयोग न होणं, यामुळे नेपाळची अर्थव्यवस्था कोसळली आहे. एक लक्षात ठेवा की चीननी ज्या ज्या देशांना कर्ज दिलं त्या देशांचा विनाशच झालेला आहे. आणखीन एका कारणामुळे देशांचा आर्थिक विकास खुंटतो, देशाची आर्थिक अवनती होते, ते म्हणजे दहशतवाद.
काही देशांना या दहशतवादाने अशा प्रकारे काही पछाडला आहे, हा जो संबंध आहे हा अशा प्रकारे त्यांच्या बोकांडी बसला आहे की त्या देशांना सुधरतच नाहीये आणि त्यामुळे त्या देशांची अर्थव्यवस्था सातत्याने कोसळत आहे. लिबिया, व्हिएतनाम, कंबोडिया किंवा पाकिस्तान या देशात दहशतवादाचे जे गट निर्माण झालेत त्याच्याबद्दल एक गोष्ट आपल्या पुराणात आहे ती लक्षात घेतली पाहिजे. भस्मासुराला निर्माण करता येतं, पण त्याचा विनाश करण्याकरता परत मोहिनीचीच निर्मिती करावी लागते. अन्यथा भस्मासूर ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचाच नाश होतो. पाकिस्तानचं उदाहरण उत्तम आहे. ज्या दहशतवादाची निर्मिती आणि त्याला उत्तेजन पाकिस्तानने दिलं, आज तोच पाकिस्तानच्या विनाशाचं खरं कारण ठरलेलं आहे. बरीच वेळा या देशांच्या अर्थव्यवस्था, नागरी व्यवस्था इतक्या दुर्बल होऊन जातात, इतक्या जर्जर होऊन जातात की त्या देशातल्या नागरिकांना आपला देश सोडून कधी एकदा दुसऱ्या देशात जातो आणि सुरक्षित जीवन जगायला सुरू करतो असा प्रश्न निर्माण होतो. सिरियामधल्या अंतर्गत गृहकलहामुळे, सुदानमधल्या अंतर्गत कलहामुळे आणि इतर अनेक आफ्रिकन देशातल्या गृहकलहामुळे हे सर्व देशातले नागरिक युगोस्लाविया आणखीन इतर युरोपियन देशात जायला लागलेले आहेत. सोमालिया, श्रीलंका, बांगलादेशातले अनेक नागरिक तुम्हाला या युरोपियन देशात पाहायला मिळतील, कारण त्यांना तिथे जीवनावश्यक सुविधा मिळू शकत नाही, सुरक्षितता नाही, आर्थिक विकासाची संधी नाही. मग जिथे ज्या देशात जाता येईल त्या देशात जाऊया, कसं बसं जीवन कंठूया, परंतु आता तिथे वापस जायचं नाही असा निर्धार करूनच हे नागरिक पळून गेले. हे स्तुत्य नाही, हे या दहशतवादाचं फलित आहे, हे लक्षात घ्या. दहशतवाद कशा प्रकारे कार्य करतो, एखाद्या देशात हुकुमशहा जन्माला येतो तो या दहशतवादातून आणि आर्थिक अशांततेतून. जनरल मुशर्रफ यांचं उदाहरण आपल्याला लक्षात असेलच. काही वर्षांपूर्वी जनरल मुशर्रफ यांनी जेव्हा पाकिस्तानची सत्ता काबीज केली तेव्हा त्यांचे सैनिक नवाब शरीफ या पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांच्या घरामध्ये चोरासारखे शिरून गेलेत आणि त्यांनी त्याला अटक केली. हा भाग आपण दूरदर्शनवर पाहिलाच असेल. नेपाळ असेल, मादागास्कर असेल, या सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राजक्रांत्या झाल्यात. राष्ट्रप्रमुखांना फार काळ आपलं राज्य व्यवस्थित चालविता आलं नाही. देशाची अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, प्रशासन यंत्रणा आणि प्रतिभा पूर्णपणे खालावली ती या अशा प्रकारच्या कारणांमुळेच, हे लक्षात घ्या. येमेनमध्ये तर आज अनेक प्रकारचं युद्ध सुरू आहे. गृहयुद्धही सुरू आहे आणि येमेनचं सौदी अरेबियाशी युद्ध सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी गट सौदी अरेबिया आणि येमेनमध्ये मारामाऱ्या करीत आहेत. त्याच्यामुळे अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. जवळपास 40% जनता केवळ एकदाच जेवू शकते इतकी वाईट परिस्थिती या देशाची आहे. आणि त्यामुळे सोमालिया असेल, येमेन असेल, या सर्वच देशांमध्ये विविध प्रकारच्या राजकीय, आर्थिक विनाशाची बीजं आता रोवल्या गेली आहेत. हे देश केव्हा संपतील हे कोणी सांगू शकत नाही. मग अशा प्रकारे जेव्हा एखादं राष्ट्र संपतं तेव्हा त्याचा परिणाम काय होतो? अशा राष्ट्रांवर परकीय सत्ता आणि परकीय विचारधारांचं वर्चस्व येतं. अशा विचारधारा त्यांना केवळ आर्थिक मदत करीत नाहीत, केवळ प्रशासकीय मदत करीत नाहीत, तर आम्ही सांगतो तसं वागा, आमच्या एक प्रकारे नवीन गुलामगिरी स्वीकारा, अशा प्रकारची दादागिरी अशा बाहेरच्या देशांची त्या देशांना स्वीकारावी लागते. त्यांना एका विशिष्ट प्रकारची राजसत्ता, राजकीय पद्धती स्वीकारावी लागते. त्यांची इच्छा असो अथवा नसो, त्यांना स्वतंत्रपणे जगता येत नाही. म्हणजे एका अरिष्टातून दुसऱ्या अरिष्टाकडे, आगीतून फुफाट्याकडे अशा देशांचा प्रवास सुरू होतो. आता जरा भारताचा विचार करूया. भारताची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था किती किडलेली आहे आणि किती प्रचंड प्रमाणात त्याला धोका निर्माण झाला याचा विचार सुद्धा जरी आपण केला तरी असं लक्षात येईल की अनेक प्रकारची आव्हानं भारताच्या सुरक्षिततेला देणारे घटक आज उपस्थित आहेत. मग त्याच्यामध्ये धार्मिक असतील, नक्षलवादी असतील, गुन्हेगारी गट असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हेगार असतील, परकीय देशांमधून येणारे इतर अतिरेकी गट असतील किंवा देशांतर्गतच कार्य करणारे असंतुष्ट गट असतील, या सर्वांमुळे आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला आज मोठा धोका निर्माण झाला आहे. असं म्हटलं जातं की देशातले 106 असे जिल्हे आहेत की ज्यांच्यावर अशा प्रकारच्या दहशतवादी गटांचं, मग ते कोणते असतील, मोठा प्रभाव आहे. मग अशा प्रकारे जेव्हा एखाद्या देशाच्या आर्थिक, सामाजिक, अंतर्गत सुरक्षिततेला धोका निर्माण होतो, तो देश फार काळ विकास करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या देशातले राज्यकर्ते चुकीचे, खोटे आश्वासनं देतात, जनतेला सतत काहीतरी नवीन नवीन गोष्टांनी भुरळ पाडतात, असे देश फार काळ आर्थिक स्थैर्याचा आनंद घेऊ शकत नाही. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, नेपोलियननी म्हटलेलं एक वाक्य लक्षात घ्या, इफ यू विश टू बी सक्सेस इन द वर्ल्ड, प्रॉमिस एव्हरीथिंग अँड डिलिव्हर नथिंग. काही वाटेल तसं वचन द्या पण ते कधीच पूर्ण करू नका. मित्रो, अशा प्रकारची जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाची धारणा असते त्यावेळेला तो राजकीय पक्ष अत्यंत भयावह पद्धतीने राज्य करायला लागतो आणि त्याचा त्या देशावर विलक्षण विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, चुकीची, खोटी आश्वासनं देणाऱ्या राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवू नका. त्यांची आश्वासनं त्यांच्या इतकीच खोटी असतात. त्याच्यात भुरळ पडून आर्थिक विनाशाची बीजं आपण रोवत असतो. अशा प्रकारच्या लोकप्रिय सवंग घोषणा करणं, हे फुकट देऊ, ते फुकट देऊ, अशा प्रकारचं आश्वासनं देणं, यामुळे देशाचा विकास होत नसतो.
यामुळे उलट देश आर्थिकदृष्ट्या गर्तेत जात असतो आणि त्याच्यातून असंतोष, असमाधान निर्माण होतं. मग अशा प्रकारे असमाधान निर्माण झालेले नागरिक त्या देशाबद्दल आदराची भावना ठेवू शकतात का? आणि म्हणून जागरूक नागरिक व्हा. चुकीच्या खोट्या आश्वासनांवर, राजकीय घोषणांवर विश्वास ठेवू नका. सुशासनाला प्राधान्य द्या. शिस्त आणि प्रामाणिकपणाला. फुकट कोणीतरी काहीतरी देईल आणि मग त्याच्यातून माझं जीवन सुधारेल अशी अपेक्षा करणं हे चांगल्या नागरिकत्वाचं लक्षण नाही. हे आर्थिक विनाशाचं बीज रोवण्यासारखं आहे. कारण जे सुशासन असतं ना, ते नेहमी प्रामाणिक आणि कार्यक्षम असतं. गुड गव्हर्नमेंट इज गुड पॉलिटिक्स अँड पॉलिटिक्स इज गुड गव्हर्नमेंट हे वाक्य लक्षात ठेवा. जेव्हा आपण हे विसरतो तेव्हा आपण अशा चुकीच्या लोकांच्या नादी लागतो आणि त्याच्यातून देशाच्या विनाशाला आमंत्रण देत असतो. एका कवींनी म्हटलं आहे, विनाशाच्या होळीवर आम्ही भाजू स्वार्थाची पोळी, मत न स्वार्थाच्या धुळवडीत देशाला मारा गोळी, सत्तेच्या लोभासाठी देऊ देशहिताचा बळी, केवळ किरकोळ स्वार्थासाठी रक्षक घेई कुंपणाचा बळी. खरं आहे, जेव्हा असे रक्षकच भक्षक होतात तेव्हा कुंपणाचा तर बळी जाईलच. दुसऱ्या एका कवींनी म्हटलंय, कसले हो राष्ट्रहित आणि देशप्रेम कसले, असती या गप्पा केवळ शब्द फुकाचे, देऊ सवंग घोषणा लाभ अन सेवा देऊ मोफत, झाला कडलोट अर्थव्यवस्थेचा अन होऊ द्या दुर्गत. देशाचा विनाश झाला तरी चालेल पण मी सत्तेत राहिलो पाहिजे. अशा प्रकारची भूमिका असणारे राजकीय नेतृत्व जर एखाद्या देशाला लाभलं असेल तर त्याचा आर्थिक विकास होऊ शकत नाही. अशा नेतृत्वापासून दूर राहाल तरच आपण या फेल्ड स्टेट्समधून, अशा आर्थिक दृष्ट्या अपयशी राष्ट्रांपासून दूर होऊ शकतो, विकासाच्या दिशेने पुढे वाटचाल करू शकतो, असं मला वाटतं. धन्यवाद.